नमस्कार, मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। सर्वात प्रथम तुम्हाला नूतन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वांना हे वर्ष भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावे हीच ईश्वरचरणी आमची प्रार्थना। गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। हे तोरण आहे, आता दरवाजाला बांधा। सर्वात प्रथम कार्यक्रमाची सुरुवात आपण महाराजांच्या दर्शनाने घेऊ आणि ते नितीन बघा तयारीला लागलेला आहे। जी आम्ही काठी घेतली आहे ती धुवून वगैरे त्याला हळदी कुंकू लावण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर तो कळश सुद्धा डेकोरेट करणार आहे आणि त्याचं हे नेहमीचं फेवरेट काम आहे। प्रत्येक वर्षी हे काम त्यालाच करायचं असतं बिकॉज त्याला हे काम करायला खूप आवडतं। तर इथे नितीन गुढी बांधायला घेतोय। साडी लावलेली आहे सर्वात प्रथम आम्ही काठीला आणि त्याच्यानंतर जे कळस आहे तो आम्ही आतमध्ये घालण्याचा प्रयत्न करत आहोत। तर इथे ते गुळाच्या काट्या आणि डाळ्या आंब्यांच्या आणि कडुलिंबाच्या डाळ्या सुद्धा घेऊन एकत्र बांधलं पूर्ण आणि फायनली गुढी रेडी। आणि मग इथे हॉलच्या बाल्कनीमध्ये आम्ही पाट मांडून घेतला आणि रांगोळी फटाफट काढून घेतली, पण हा वारं इतकं सुटलं होतं की रांगोळी एका जागेवर राहतच नव्हती, पसरतच राहती। तर इथे आमची गुढी रेडी झाली होती फायनली आणि बघा कशी दिसते फायनल लुक बघा गुढीचा। तर इथे फायनली आम्ही गुढी बाहेर घेतली बांधण्यासाठी, पण ही गुढी जी आहे बांधताना खूप प्रॉब्लेम होत होता बिकॉज इकडे आमच्या इकडे हवा खूप आहे आणि जसं जसं आम्ही बांधायचा प्रयत्न करत होतो तसं तसं हवेने साडीचा तोल जात होता, त्यामुळे आम्ही आतल्या साईडला उभा केली गुढी। कशी बशी गुढी बांधली आम्ही आणि त्याच्यानंतर जे आहे त्याला ओवाळायला चालू केलं, नैवेद्य वगैरे दाखवून घेतला। आणि हो मंडळी, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा आम्हाला कळवा। सगळं झाल्यानंतर नितीनने इथे नारळ वाढवायला घेतला, नारळ वाढवला, आम्ही गोडाचा नैवेद्य सुद्धा दाखवला आणि त्याच्यानंतर जे ते नेहमीप्रमाणे थोडेसे फोटोज वगैरे काढून घेतले, व्हिडिओज बनवले।
नमस्कार मंडळी, आमची गुढी उभारून झालेली आहे. तर तुम्हा सर्वांना आमच्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीचे पूजन झाल्यानंतर आम्ही घरातल्या देवाऱ्याला आई वडिलांच्या फोटोंना आणि महाराजांच्या फोटोंना नमस्कार करून घेतला. नमस्कार. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता फायनली आमची गुढी वगैरे उभारून झालेली आहे, फोटोशूट पण झालं, सगळं झालं, देवपूजा वगैरे. आणि आता फायनली टाइम आलेला आहे. आता तुम्हाला मी सांगेल कसला टाइम आला, कसला टाइम आला. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जेवूया है ना. चला आता जेवण बघूया काय बनवलंय. पुरणपोळी वगैरे नाही बनवलं, नेहमीच खातो. आणि आता रिसेंटलीच होळीला पण खाल्ल्याने हा खात नाही, त्यामुळे आम्ही मस्त पनीरचा वगैरे बेत केलेला आहे. कारण आमच्या ह्यांना पनीर म्हणजे रोज दिलं तरी चालेल, त्यामुळे आम्ही पनीरची भाजी आणि बऱ्याच काही आयटम्स. हो, आमच्या घरी पाहुणे येणार आहेत आणि माझे जे दीर आहेत ह्यांची मावशी येणार आहे आणि त्यांची सगळी फॅमिली. आणि त्यांनी आमच्या इथेच नवीन आता घर घेतलेलं आहे, जवळच आमच्या इथे फ्लॅट घेतलाय. तर आता थोड्या वेळानंतर त्यांची पण छोटीशी गणेश पूजन आहे. मग आमच्या इथे उरकल्यानंतर ते जेवायला येणार आहेत आणि जेवण झाल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी जाणार आहोत पूजेला. तुम्हाला पण कळवूच आम्ही तिथे गेल्यानंतर की काय होतंय, कशी होतीये पूजा. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय. जेवणाचा जो मेन्यू आहे तो नितीनच्या आवडीचा होता. मटर पनीर होतं, दाल फ्राय, जिरा राईस, चपाती आणि आम्रखंड होतं स्वीटमध्ये. आणि कोशिंबीरसुद्धा केली होती. पण ही जी कोशिंबीर आहे ती आमच्याकडची पद्धत आहे कोशिंबीर बनवायची. म्हणजे मी आहे सांगलीची, सो ही पद्धत जी आहे कोशिंबीर बनवायची ती सांगलीची पद्धत आहे, त्यामुळे थोडीशी डिफरंट आहे. तरी जेवण वगैरे झालं, पाहुणेही जेवले, आम्ही फंक्शनसुद्धा अटेंड करून आलो. आणि येऊपर्यंत आम्हाला वाजले होते 5:30. आणि मग थोड्या वेळातच आम्ही पुन्हा गुढी उतरवण्याची जी क्रिया आहे ती सुरू केली. तर नितीनने इथे गुळ आणि साखरेचं नैवेद्य दाखवून आम्ही गुढी जी आहे ती उतरवायला घेतली. आणि इथे फायनली उतरलेली आहे गुढी. आणि नेहमीप्रमाणे जे आहे क्लिप्सच्या नंतर मी फोटोज अटॅच केलेले आहेत, जे आम्ही फोटोज काढलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच कळवा आम्हाला तुम्हाला कसा वाटला आमचा व्लॉग. आणि जर तुम्हाला आवडला असेल आमचा व्लॉग तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईकसुद्धा करा आणि कमेंट सेशनमध्ये तुमचे सजेशनसुद्धा द्या की तुम्हाला आवडेल, काय आवडेल बघायला आणि काय नाही. सो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू.